आमच्यामध्ये आशीर्वाद दिसत आहेत. आम्ही शांतीमध्ये जगणारे आहोत. आमेन. आमच्यामध्ये शांती येत आहे. आम्ही गडबडलेलो होतो, पडलेलो होतो, आमच्याकडे कोणी पाहणारं नव्हतं, आमच्यामध्ये बरेचसे प्रश्न होते, पण परमेश्वराने आता आमच्या जीवनांना एक गती दिलेली आहे आणि आमच्या जीवनांना आता परमेश्वराने सुधारण्याचं एका नवीन अशा स्थानावरती, उच्च स्थानांवरती घेऊन जायची आता वाटचाल त्याने चालू केलेली आहे आणि आमचा नवीन प्रवास परमेश्वराने आता चालू केलेला आहे. आमेन. आमेन. किती जण आशीर्वादित झाले होते मागच्या रविवारी, सोमवारी. आमेन. हालेलुया. किती अद्भुत अशा रीतीने परमेश्वराने आम्हाला चालवलेला आहे आणि हा आठवडा कसा गेला आम्हाला समजलं नाही, पण एवढ्याच त्या आशीर्वादांच्या त्या वचनांमध्ये परमेश्वराने आम्हाला ठेवलं आणि तीच आठवण आमच्या मनांमध्ये आहे आणि परमेश्वर आम्हाला सांगत आहे की आम्ही आता नवीन वाटचालीमध्ये आहोत. नवीन आशीर्वाद अजून यायचे आहेत, अजून पण आम्ही पाहिलेले नाही आहे. किती जणांना नवीन आशीर्वाद व्हायचं आहे, नव्याने नवीन आशीर्वाद पाहायचे आहेत. आमेन. हालेलुया. आम्ही नवीन आशीर्वाद पाहणार आहोत. आम्ही आमच्या वचनबद्ध भूमीमध्ये जाणार आहोत. आम्ही पार जाणार आहोत. आमेन. हालेलुया. देव चांगला आहे आणि तो चांगले करतो, तो चांगले देतो. त्याच्या लेकरांना कुठल्या चांगल्या गोष्टींची वाण पडत नाही. आमेन. आमेन. किती जण सामर्थ्यशाली आहेत. हालेलुया. मला एक गोष्ट फक्त तुमच्या समोर एक ठेवायची आहे. आपण वचनाकडे जाण्याच्या आधी मी आता जसं प्रार्थना करत होतो आणि परमेश्वराने हे ओझं दिलेलं आहे, प्लीज लक्ष देऊन ऐका, कारण माहिती नाही तुम्ही सामर्थ्यशाली आहात, पण हे वचन ऐकणं गरजेचं आहे की तुमच्या शब्दांचा वापर तुमच्या विरुद्ध होत आहे. तुमच्या शब्दांचा वापर तुमच्या विरुद्ध होत आहे, म्हणून प्लीज आपल्या शब्दांवरती, आपल्या मुखांवरती, कारण तुम्ही सामर्थ्यशाली आहात, तुम्ही सामर्थ्यशाली आहात, म्हणून कोणीतरी तुमच्या शब्दांचा वापर तुमच्या विरुद्ध, तुमच्या कुटुंबाच्या विरुद्ध, तुमच्या प्रवासाच्या विरुद्ध, तुमच्या आशीर्वादांच्या विरुद्ध करत आहे. कारण तुम्ही रागामध्ये, तुम्ही कुठल्या नैराश्यामध्ये काय तुमच्याबद्दल देखील बोलत असाल, सांभाळा, सांभाळा. कारण परमेश्वर आम्हाला सांभाळतो, त्याचं वचन आमच्या मध्ये आहे, ते आम्हाला जिवंत करतं आणि त्या शब्दांचा वापर चांगल्या गोष्टींसाठी झाला पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया. हे माझं काम मी तुमच्या समोर ठेवू इच्छितो. माझे हे शब्द परमेश्वराचे शब्द आहेत, कारण जे सामर्थ्यशाली असतात, जे सामर्थ्यशाली असतात ते सेन्सिटिव्ह असतात. खूप सेन्सिटिव्ह. व्हॉट इज द वर्ड सेन्सिटिव्ह? संवेदन. थँक्यू मामी. संवेदन, खूप संवेदनशील असतात. जे सामर्थ्यशाली असतात ते खूप सेन्सिटिव्ह, संवेदना त्यांच्यामध्ये खूप भरपूरीने जगत असतात. आणि जर तुम्हाला त्या संवेदनेमध्ये तुम्ही हर्ट झाला किंवा तुम्हाला वाईट वाटलं, तुम्हाला वाईट वाटलं, त्याच्यामध्ये इतकं मोठं डेंजर असतं, इतकं डेंजर असतं की ते तुमच्या नाही तर दुसऱ्यांसाठी देखील ते डेंजर असतं. खूप मोठं एक कारण ठरू शकतं एका डिस्ट्रक्शनचं, एका मोठ्या हरण्याचं किंवा एखाद्या असं तुम्हाला नैराश्यामध्ये टाकण्याचं, तुम्हाला पाडण्याचं, तेच एक कारण ठरू शकतं. म्हणून आपल्या शब्दांना सांभाळा. तुम्ही सामर्थ्यशाली आहात, तुम्ही कोणाकडून दुखावले जात असतात, क्षमा करा, क्षमा करा, कारण त्याचा वापर, तुमच्या सामर्थ्याचा वापर सैतानाने करू नये. आमेन. तुमच्या सामर्थ्याचा वापर परमेश्वराने करावा. आमेन. आमेन. बोला, माझ्या सामर्थ्याचा वापर परमेश्वराने करावा. हालेलुया. हालेलुया. आपण आपल्या वचनांकडे जाऊयात. आपला फेवरेट जोशुआ. हालेलुया जीसस. हालेलुया. यहोशुआ याचा 4था अध्यायात आपण गेलेलो आहोत. आमेन. आमेन. किती जणांना अनुभव येत आहेत की आपण पार चाललेलो आहोत? आमेन. आम्ही पार चाललेलो आहोत. हालेलुया. आम्ही आशीर्वादांकडे चाललेलो आहोत. आमच्यामुळे आमचे लोक पार चाललेले आहेत. आमच्यामुळे आमची परिस्थिती आशीर्वादित झालेली आहे. आमच्यामुळे आमचे कुटुंब आशीर्वादित झालेले आहेत. आम्ही एवढ्या मोठ्या अशा परिस्थितीमध्ये जरी समोर थांबलेलो असेल, पण आमच्या समोरची नदी दुभांगण्यात आलेली आहे. आमच्या वाटा, मार्ग मोकळे करण्यात आलेले आहेत आणि आम्ही आता स्थिर होण्याची गरज आहे. आम्ही स्थिर होणं गरजेचं आहे. स्थिर होणं सामर्थ्यशाली आहे.
आमेन. आम्हाला स्थिर होणं देखील गरजेचं आहे. 4था अध्याय आपण पुढे जाऊयात. हालेलुया जीसस. 5वं आणि 6वं वचन आपण वाचूयात. हालेलुया जीसस. हालेलुया. थँक यू जीसस. यहोशुवा त्यांना म्हणाला, तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या कोशासमोर यार्दनेच्या मध्यभागी जाऊन इस्रायल लोकांच्या संख्येप्रमाणे एक एक धोंडा उचलून आपल्या खांद्यावर घ्या. म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्ह दाखल होईल आणि पुढे तुमची मुले बाळे विचारतील या धोंड्याचे तुमच्या दृष्टीने काय महत्व आहे. तेव्हा तुम्ही त्यांना सांगा, यार्दनेचे पाणी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे दुभांगले. तो यार्दनेतून पलीकडे जात असताना तिच्या पाण्याचे 2 भाग झाले. अशा प्रकारे हे धोंडे इस्रायल लोकांसाठी कायमचे स्मारक बनले. आमेन. आमेन. हे कायमचे स्मारक बनले. आमेन. आमेन. हेच धोंडे म्हणजे हे काय असे छोटे छोटे नाही, हे मोठे धोंडे जे ते याजकांचे पाय पडले त्या धोंड्यांना निवडण्यात आलेलं आहे. आमेन. आणि ते धोंडे आता बोलत आहेत आणि आज देखील तिकडे ते धोंडे आहेत. आमेन. आमेन. तिकडे आज देखील हे चिन्ह आहे. का? कारण परमेश्वराने यहोशुवाला सांगितलं होतं की हे धोंडे तिकडे व्यवस्थित रीतीने रचा, व्यवस्थित रीतीने तिथे दिसले पाहिजेत. का? कारण हे नसतंच माझ्या सामर्थ्याचं नाहीये, हे तुमच्या आज्ञा पाळनाचं देखील आहे. तुमच्या मुलाबाळांना शिकवलं पाहिजे आहे की आज्ञा पालन तेवढंच महत्वाचं आहे जेवढं माझं सामर्थ्य आहे. आमेन. जेवढं परमेश्वराचं सामर्थ्य महत्वाचं आहे तेवढंच माझं आज्ञा पालन सामर्थ्यशाली असलंच पाहिजे. आमेन. आमेन. किती जणांना सामर्थ्य पाहिजे आहे? किती जणांना आज्ञा पाळायची आहे? आमेन. आम्हाला आज्ञा पाळणारं बनलंच पाहिजे. आमच्या मुलाबाळांनी आम्हाला बघितलंच पाहिजे आहे की आमच्या खांद्यावरती काय आहे. आमेन. हालेलुया. अनुवादाचा 6वा अध्याय deuteronomy 6. deuteronomy 6. हालेलुया जीसस. हालेलुया लॉर्ड. 6:2. कोणी वाचेल तर बरं होईल. फास्ट आपण हालेलुया जीसस. deuteronomy 6. Amen. 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 आणि 4थं वचनापासून हालेलुया जीसस. Hallelujah Jesus. Hallelujah Jesus. Amen. 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 Hallelujah Jesus. Amen. Amen. खूप महत्वाचं वचन आहे. कारण परमेश्वराने हे पुन्हा आठवण करून दिलेली आहे की तुमच्या खांद्यांवरती जे ओझं आहे ते माझं आहे का तुमच्या संसाराचं आहे. तुमचे लेकरं, तुमचे कुटुंब, तुमच्या आसपासच्या परिवाराचे, तुमच्या कामांवरचे लोक तुमच्यावरती कुठल्या प्रकारचं ओझं बघत आहेत. ज्या जगातल्या लोकांमध्ये जे अविश्वासणाऱ्यांमध्ये ओझं दिसत आहे तेच ओझं माझ्यावरती आहे का? माझे कुटुंब माझ्यावरती जे ओझं बघत आहेत ते माझ्या परमेश्वरापासूनच आहे का मी घेतलेलं ते संसाराचं ओझं आहे. 6वं वचन इतकं सुंदर परमेश्वर म्हणत आहे, ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे. बजावून बोला, बजावून. बजावून परमेश्वर बजावून सांगत आहे. बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयामध्ये ठसव. तुझ्या हृदयामध्ये ठसव. तुझ्या हृदयामध्ये येऊ दे. प्रेज द लॉर्ड. अंकल आपल्यामध्ये आलेले आहेत. हालेलुया. आपली साक्ष आपल्यामध्ये चालून आलेली आहे. आमेन. आमेन. थँक यू जीसस. हे तुझ्या हृदयामध्ये ठसव, कारण मी परमेश्वर बजावून तुला सांगत आहे. आज तुमच्या जीवनांमध्ये आज तुमची परिस्थिती काही असेल, पण आज परमेश्वराचं वचन आज तुम्हाला सांगत आहे की माझं वचन आज तू घे. माझं वचन तुझ्या हृदयामध्ये तू
ठसव. इनग्रेड. आपण जेव्हा एखाद्या दगडावरती जर किंवा एखाद्या भांड्यावरती आपण जेव्हा नाव टाकायला जातो तेव्हा माहितीये कसं ठसलं जातं त्याच्यावरती. काय ते बुजवता येतं का? जर त्याला बुजवायचं असेल तर त्याच्यावरती अजून घाले घालायला लागतील, अजून त्याला मारावं लागेल तरच ते नाव बुजलं जाईल. आमेन. असंच काहीतरी हृदयावरती परमेश्वराला आमच्या हृदयांवरती लिहायचं आहे. आमेन. त्याने त्यासाठीच आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. तो म्हणत आहे की हे तुझ्या हृदयावरती ठसव आणि त्या तू आपल्या कोणावर 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 आपल्या मुलाबाळांवरती बिंबव. कसं बिंबवायचं? कसं बिंबवायचं? ते तेव्हाच बिंबवलं जाईल जेव्हा तुम्ही त्यांच्या समोर आज्ञा पालन करताल. तुम्ही त्यांना किती शिकवा, त्यांना किती प्रार्थनेला बसवा, किती त्यांना ओरडा, कितीही मारा, पण ते तेव्हा शिकतील जेव्हा तुम्ही आज्ञा पाळणार आहात. जेव्हा तुम्ही त्यांना वचन शिकवताल पण स्वतः वचनामध्ये तुम्ही त्यांच्या समोर उदाहरण ठेवताल तेव्हाच त्यांच्यावरती ते बिंबवलं जाणार आहे. आमेन. यहोशुवाने जेव्हा इस्रायलाला घेऊन चालला होता तेव्हा त्यांचे लेकरं खूप लहान होते किंवा जन्माला आलेले देखील नव्हते, पण त्या लोकांनी, त्या लहान लेकरांनी त्यांना पाहिलं नाही हे कुठून पार चाललेले आहेत. म्हणून परमेश्वर पुन्हा आठवण करून देत आहे, ज्या लोकांनी अजून पण, ज्या लेकरांनी अजून पण तुम्हाला पाहिलेलं नाही आहे, तू कसं वागतोस, कशी आज्ञा पाळतोस, कसं परमेश्वराच्या भयामध्ये राहत आहेस, हे तू आता त्या लेकरांसमोर, तुझ्या कुटुंबासमोर, तुझ्या परिस्थितीमध्ये, तुझ्या कामावरती हे ते दिसलंच पाहिजे. हे ते दिसलंच पाहिजे. आता आम्हाला बाहेर येणं खूप गरजेचं आहे. आम्हाला आमच्या त्या कंट्रोल, त्या वर्तुळामधून बाहेर येणं गरजेचं आहे, कारण तेच आमच्यावरती दबाव टाकत आहे की आम्ही लपून लपूनच परमेश्वराची सेवा करावी, लपून लपूनच प्रार्थना करावी. कोणाला दिसो का न दिसो माझ्या मनात प्रार्थना चाललेली आहे ना. नाही. आज खरंच परमेश्वर पुन्हा बजावून सांगत आहे, तुझं प्रार्थनेशील जीवन दिसलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रार्थनेशील जीवन जगायला लागता तेव्हा तुम्हाला पाप करायची लाज वाटते. नीट लक्षात घ्या. हालेलुया. जेव्हा आम्हाला कोणीतरी पाहत आहे की मी आता प्रार्थना करत आहे, माझ्या आजूबाजूचा परिसर, माझे कुटुंब, माझे नातेवाईक जेव्हा मला पाहत आहे की मी प्रार्थनेमध्ये जगायला लागलेलो आहे, आता माझी इच्छा असते की त्या लोकांनी मला आता प्रार्थनेमध्ये पाहिलेलं आहे, आता माझ्याकडून पाप नको व्हायला. आमेन. आमेन. अग्री. असंच वाटतं ना. आम्ही दोघलं जीवन जगू शकत नाही. आमेन. म्हणून हीच भीती आहे आणि कित्येक विश्वासणाऱ्यांमध्ये हीच भीती आहे की मी जर एकदा का चांगला दिसायला लागलो की मला परत पाप करायला चान्सेस भेटणार नाही. आमेन. मला या भीतीमध्ये जगायचं नाही आहे. परमेश्वर आज तुम्हाला बजावून सांगत आहे, घरी बसलेले असताना, कुठे? घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निसताना, उठताना त्याविषयी बोलत जा. आमेन. बोला. मार्गाने चालत असताना, निसताना, उठताना माझ्याविषयी बोलत जा. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे. कोणाबद्दल? त्याच्याबद्दल. परमेश्वराला हे आवडतं, परमेश्वराला हे आवडत नाही. परमेश्वराला हे मान्य आहे, परमेश्वराला हे बिलकुल आवडत नाही. खोटं बोलू नको, देव बाप्पा कान कापेल नाही. परमेश्वराला हे आवडत नाही. आमेन. आम्ही लहान लेकरांना घाबरवतो ना, नाही. त्यांना हे कळलं पाहिजे की कोणीतरी हर्ट होत आहे. माझ्या परमेश्वराबद्दल माझ्या लेकरांना कळलं की तो एक मनुष्य, एक व्यक्ती आहे. तो मनुष्य नाही, तो एक व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व आहे, पर्सनॅलिटी. तो एक पर्सन आहे. त्याला वाईट वाटतं. आमेन. आणि त्याला वाईट वाटणं हे भयंकर आहे. आमेन. म्हणून तो पुन्हा एकदा सांगत आहे की तू त्यांच्यावरती बिंबव. तू स्वतः जेव्हा
दोंडे उचलून ठेवशील हे तुझ्या लोकांनी पाहिलं पाहिजे की तुम्ही तिकडे नदीमध्ये, नदी दुथडी वाहत होती, इतकी वाहत होती की तिकडून चाललं काय, तिकडून जाणं, आजूबाजूने जाणं देखील मुश्किल असायचं. त्या असल्या नदीतून तुम्ही पार गेलेले आहात. तुझ्या लेकरांना हे कळलं पाहिजे. आमेन. माझ्या कुटुंबाला हे कळलं पाहिजे. 8वं वचन, त्या आपल्या हाताला चिन्ह दाखल बांध आणि आपल्या डोळ्यांच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव आणि आपल्या दाराच्या चौकटीवर आपल्या फाटकांवर लिही. आमेन. हालेलुया. काय हे सांगत आहे परमेश्वर? कारण परमेश्वराला हे तुम्हाला सांगायचं आहे की आता तुम्ही लपून लपून सेवा करणं बंद करा, लपून लपून प्रार्थना बंद करा. देवाचा गौरव उघड्यामध्ये झाला पाहिजे. आमेन. आमेन. देवाचा गौरव उघड्यामध्येच, प्रकाशामध्येच झाला पाहिजे. आमेन. आमच्या काही प्रार्थना असतील आम्ही लोकांसमोर नाही करू शकत, नो प्रॉब्लेम. आपण तेव्हा दार बंद करू, खिडक्या बंद करू, जसं आज्ञा दिलेली आहे तसं आपण प्रार्थना करूया. पण देवाची सेवा, देवाचं सामर्थ्य जे प्रगट व्हायला पाहिजे ते उघड्यामध्ये झालंच पाहिजे. आमेन. आमेन. माझ्या साक्षी उघडपणे आल्याच पाहिजे. आमेन. लोकांनी जेव्हा माझ्या प्रार्थना ऐकतील ते माझं उत्तर देखील पाहतील. आमेन. लोक जेव्हा माझी प्रार्थना ऐकतील तेव्हा ते माझ्यामध्ये उत्तर पाहतील. नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे आज. विश्वास नाही होते का? आम्हाला विश्वासाने हे जगलंच पाहिजे. बोला, मी जेव्हा प्रार्थना करेल तेव्हा लोक उत्तर पाहतील. जेव्हा मी लोकांसमोर प्रार्थना करेल तेव्हा लोक माझे उत्तर पाहतील. बोला, पाहतील. पाहतील. त्यांना पाहिलंच पाहिजे. आमेन. हालेलुया. हालेलुया जीसस. हालेलुया जीसस. यहोशुआ. हालेलुया जीसस. हालेलुया लॉर्ड. हालेलुया जीसस. जोशुआ 4. हालेलुया जीसस. 11वं वचन, झाडून सारे लोक उतरून गेल्यावर त्यांच्या देखत परमेश्वराचा कोश आणि याजक पलीकडे गेले. 13वं वचन, युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे 40,000 पुरुष समोर नदी उतरून यरीहो जवळच्या मैदानात पोहोचले. आमेन. बोला, पोहोचले. बोला, पोहोचले. आम्ही पोहोचणार आहोत. आमेन. किती जणांना पोहोचायचं आहे? हालेलुया. आम्हाला भलतीकडेच नाही पोहोचायचं आहे, आम्हाला वचनबद्ध भूमीमध्ये पोहोचायचं आहे. हालेलुया. किती लोक? युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे 40,000 पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहो जवळच्या मैदानामध्ये. हालेलुया. यरीहो जवळच्या मैदानामध्ये. हालेलुया. यरीहो म्हणजे आम्हाला समजले का हो? यरीहो म्हणजे खाली वाहणारी, नम्र झालेली. आम्हाला अजून पण नम्र जर झालो नसताल, परमेश्वर तुम्हाला नम्र करणार आहे. तेवढं सत्य आहे. तुम्हाला इतकं तळागाळाला पोहोचवलं जाईल, तो सैतान नसणार आहे. त्या सैतानाचा वापर परमेश्वर करणार आहे. आमेन. आमच्या विजयासाठी परमेश्वर सैतानाचा उपयोग करतो. आमेन. किती जणांना आठवते मोशेला कुठं ठेवण्यात आलं होतं? एका बास्केट मध्ये पाण्यामध्ये सोडण्यात आलं होतं. कोणी घेतलं? फारोच्याच राणीने घेतलं. कोणा आणि कुठे घेऊन गेली? फारोच्याच राजाकडे. आमेन. त्या राजाच्या महालामध्ये मोशे वाढला आणि पूर्ण मोठा झाला आणि तो तिकडे जगला. आमेन. त्याच्यासाठी मरण ठरवण्यात आलं होतं, पण परमेश्वराने सैतानाच्या योजनेचा वापर परमेश्वराच्या गौरवासाठी केला होता. आमेन. हालेलुया. तुमच्या समोर कुठली अशी परिस्थिती असेल की तुम्हाला असं वाटत असेल की श्रापित परिस्थिती आहे, ही सैतानी परिस्थिती आहे, आज सैतान आम्हाला इतका छळत आहे, इतका छळत आहे, पण तुम्ही मोशे सारखं बास्केट मध्ये, नदीमध्ये उतरून चाललेले आहात आणि तुमचे शत्रू तुमचं संगोपन करतील.
Amen. Amen. Hallelujah. Isn't it amazing? माझ्या शत्रूंनाच कळत नाहीये की मी त्यांचा शत्रू आहे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने आमच्यावरती एक आवरण घातलेलं आहे की शत्रूंना माहितीच नाही की आमच्यावरती हल्ले कुठून होणार आहे. आणि जेव्हा आम्ही उघडपणे प्रार्थना करू तेव्हा त्यांची गडबड होणार आहे. हालेलुया. हालेलुया. आमचे शत्रू गडबडले जाणार आहेत. आणि या यरीहो मधून नुसते 40,000 योद्धे नाही, अख्खं इस्रायल पार गेलेलं आहे. नुसते योद्धे नाही, अख्खं इस्रायल, लहान मोठे म्हातारे सगळे पार निघून गेलेले आहेत. कोणामुळे? यहोशुवामुळे. आणि खूप महत्वाची गोष्ट, यहोशुवाने सांगितलं होतं याजकांना की नदी जिकडून वाहत आहे तिकडे जाऊन तुम्ही स्थिर उभे राहा. बोला स्थिर. हे काही सोपी गोष्ट आहे का? एवढी लोक, लाखोंनी लोक पार चाललेले आहेत आणि हे याजक देवाचा कोश, कराराचा कोश स्थिर घेऊन थांबलेले आहेत. आमेन. उठून उभे राहा जरा 1 मिनिट. हालेलुया. खूप तुम्ही इतके गुंगलेले आणि आळस दिसत आहे. स्थिर होण्यासाठी आळस नाही, डलपणा नाही. आमेन. आम्हाला स्थिर व्हायचं आहे. आम्हाला स्थिर. आम्ही जेव्हा अँथम, नॅशनल अँथम गातो तेव्हा कसे थांबतो आपण? स्थिर. आमेन. हालेलुया. हे याजक स्थिर थांबले आहेत. स्थिर. आमेन. आणि हे स्थिर नुसते थांबतलेले नाही आहेत, त्यांच्या मनामध्ये काहीतरी गोंधळ चाललेला आहे. अजून किती वेळ? अजून किती वेळ? अजून किती वेळ? मी इतकं बघतोय, माझ्या आजूबाजूनी लोक, लाखोंनी लोक चाललेले आहेत. माझ्या पुढे लोक जाताना मला दिसत आहेत. पण आम्हाला किती वेळ अजून स्थिर थांबायचं? माझा हात दुखतोय, माझा खांदा दुखतोय, माझे पाय दुखतायत, माझं मन दुखतंय. माझ्यामध्ये आता इतकं आता छळ झालेला आहे की मला मी नुसतं आता लोकांनाच पुढे जाताना बघत आहे. माझी वेळ कधी येणार आहे? परमेश्वर म्हणत आहे स्थिर हो, स्थिर हो. बोला, माझ्या मना, माझ्या जीवा, माझ्या आत्म्या स्थिर हो, स्थिर हो. आमेन. हालेलुया. 1 मिनिट डोळे बंद करून स्थिर व्हा. देवा तुझा स्थिरपणा येऊ दे तुझ्या लोकांना. त्यांनी नेहमी पाहिलं आहे की लोक पुढे चालले आहेत, पुढे चालले आहेत. त्यांच्यामध्ये तो स्थिरपणा येऊ दे. स्थूलपणा काढून टाक, त्यांना स्थिर कर. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो म्हणून तो आहे. आमेन. हालेलुया. आपण बसून घेऊया. हालेलुया. 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 15वे वचन. परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, साक्ष्यपटाचा कोश वाहणाऱ्या याजकांना यार्देनेतून वर येण्याची आज्ञा कर. आमेन. 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 काहीतरी महत्वाचं आम्ही आता वाचलं आहे. ना वाचा 15. परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, साक्ष्यपटाचा कोश वाहणाऱ्या याजकांना यार्देनेतून वर येण्याची आज्ञा कर. आम्हाला आज्ञा लवकरच होणार आहे. आम्हाला लवकरच आज्ञा होणार आहे की आम्हाला आता बाहेर जायचं आहे. आता आम्ही लोकांना पाहिलेलं आहे, पण आमच्यामुळे लोक बाहेर गेलेले आहेत. नाही पटत. तुमच्या प्रार्थनेमुळे बऱ्याचशा लोकांची सुटका झालेली आहे. तुम्ही तुमच्या परिस्थितीमध्ये तुमची उत्तर बघत नसाल, पण तुमच्या प्रार्थनेची उत्तर लोकांमध्ये दिसत आहे. म्हणून त्याच्याबद्दल नाराजी बाळगू नका, त्याच्याबद्दल जलसी, त्याच्याबद्दल जळफळाट करू नका, कारण ते देखील तुमच्याच प्रार्थनेचे उत्तर आहे. आमेन. आमेन. साक्ष्यपटाचा कोश घेऊन तू आता त्यांना आज्ञा कर. आणि 17वे वचन. त्याप्रमाणे यहोशुवाने याजकांना यार्देनेतून वर निघून येण्याची आज्ञा केली. आमेन.
आमेन. यहोशुवाने आज्ञा केली कोणाला? याजकांना, सर्व लोकांना. कोणी आज्ञा केली? आमेन. याजकांना देखील यहोशुवा आज्ञा करत आहे. जर आपण स्वतःला याजक म्हणत आहात तर तुम्हाला यहोशुवाची देखील गरज आहे. जर तुम्ही स्वतःला यहोशुवा म्हणत आहात, तुम्ही आज्ञा देणारे असले पाहिजेत, परंतु तुम्ही आज्ञा पाळणारे पहिले असले पाहिजे. तुम्हाला जर यहोशुवा बनायचं आहे तर तुम्हाला तेवढ्या रेंज वरती, तेवढ्या लेवल वरती पोहोचणं गरजेचं आहे की तुम्ही याजकांना देखील आज्ञा करता. आमेन. आमेन. मी कधी कधी माझ्या मिसेसला, माझ्या आई वडिलांना, मी माझ्या टीमला विचारत असतो, आपण हे करणं गरजेचं आहे का? आपण हे केलं पाहिजे का? आपण असं केलं पाहिजे का? कारण आम्हाला एकमेकांची काळजी घ्यायची आहे. आमेन. यहोशुवा याजकांची काळजी घेत होता, इस्रायलाची काळजी देखील घेत होता. आमेन. हालेलुया. आम्ही चुकीच्या निर्णयांपेक्षा एकमेकांबरोबर थांबणं गरजेचं आहे. आमेन. आम्ही चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा एक मंडळी म्हणून, एक आपण परमेश्वराचे लोक म्हणून एकमेकांबरोबर थांबणं गरजेचं आहे. म्हणून जेव्हा आम्हाला आज्ञा होईल तेव्हा आम्ही एकमेकांबरोबर ते वाटलं पाहिजे की परमेश्वराची आज्ञा काय आहे. जर कोणाला परमेश्वराचं वचन प्राप्त होत असेल तर बिनधास्तपणे तुम्ही मला येऊन सांगा किंवा परमेश्वराच्या मंडळीमध्ये तुम्ही सांगा की हे परमेश्वराचं वचन प्राप्त होत आहे, आपल्याला असं केलं पाहिजे. दिस चर्च इज ओपन फॉर दिस. मी परमेश्वराच्या आत्म्याला कधीच थांबवणार नाही. जर तुम्हाला परमेश्वराचं वचन प्राप्त झालेलं आहे, परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे, निर्धास्तपणे, बिनधास्तपणे या, सांगा, आपण एकमेकांबरोबर आज्ञा पालन करू. नाही आम्हाला फक्त ऐकायचंय, आम्हाला जायचंय. तुम्ही फक्त सांगा आम्ही जातो, आम्हाला बिर्याणी खायची, आम्हाला भूक लागली, बस. प्लीज, काहीतरी परमेश्वर गहन गोष्टी आम्हाला सांगत आहे. इकडे तुम्ही फक्त ऐकण्यासाठी नाही तर तुम्ही काहीतरी देण्यासाठी देखील येत असता. जेव्हा आम्ही सभा संपल्यावरती एकमेकांना भेटतो, काहीतरी एक्सचेंज करण्यात येतं, काहीतरी वाटाघाटी केल्या जातात. तुम्ही नुसतं मोकळ्या हाताने जात नाही, काहीतरी तुम्ही तुमच्यामध्ये घेऊन जाता. हा परमेश्वराचा कोश, 18 वचन. मग परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्दनेच्या मध्यभागातून निघून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्दनेचे पाणी मूळ ठिकाणी परत आले आणि पूर्ववत दुथडी भरून वाहू लागले. हालेलुया जीसस. ज्यांना कळलं ना त्यांनाच कळणार आहे वचन. इतकं महान प्रगटीकरण आहे याच्यामध्ये, इतकं महान प्रगटीकरण आहे. तुमची घाणेरडी परिस्थिती, तुमची खालची परिस्थिती लोकांनी पाहिली, तुम्हाला स्थिर झालेलं परमेश्वराने पाहिलं. लोकांना असं वाटत होतं हे निर्लज्ज, निर्बुद्ध, लाजरवाने लोक आहेत, त्यांची आम्हाला लाज वाटते, यांना आम्ही टाकून दिलेलं आहे. पण त्यांना माहिती नाही तुमच्यामुळे त्यांची सुटका झालेली आहे, तुमच्यामुळे. पण आता तुमची वेळ आलेली आहे, तुमची वेळ आलेली आहे, तुमची वेळ आलेली आहे. याजक यार्दनेच्या मध्यभागातून, बोला मध्यभागातून, मध्यभागातून. दिस इज व्हेरी सिरियस वर्ड फॉर यू. फ्रॉम सेंटर ऑफ युअर पेन. तुमच्या अशा इतक्या घाणेरड्या, अशा इतक्या आतल्या ठिकाणावरून तुम्ही बाहेर निघणार आहात. किती जणांचे प्रश्न आहे, किती वेळ, अजून किती, अजून किती. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला मी फाजीलवाण्या गोष्टी सांगू इच्छित नाही. परमेश्वर तुम्हाला तळागाळाला घेऊन जाईल. जोपर्यंत तुम्ही तुटणार नाही तोपर्यंत तुम्हाला तोडलं जाईल. इतकं मध्यभागामध्ये, एखाद्या सर्कलचा मध्यभाग, मध्यबिंदू असतो, त्या सर्कल पर्यंत तुम्हाला घेतलं जाईल. उधळ्या पुत्राला तसंच करण्यात आलं.
उधळा पुत्र जोपर्यंत तुटला नाही, जोपर्यंत पैसे होते तेव्हा मित्र होते, तेव्हा संगती होत्या, गर्लफ्रेंड होते, बॉयफ्रेंड असे इतके येतात. जेव्हा आमच्याकडे असतं तेव्हा खूप लोक आमच्याशी जॉईन होतात. नीतिसूत्र म्हणतं श्रीमंतांचे मित्र फार, गरीबाला सगळे सोडतात. तुम्हाला तळागाळामध्ये नेलं जाईल. तुम्हाला गरीब यासाठी करण्यात येत आहे की तुम्ही परमेश्वरामध्ये सामर्थ्यशाली ठरावं. बोला मध्यभागातून निघून वर आले. बोला मी मध्यभागातून निघून वर चाललेलो आहे. आमेन, आमेन. मी मध्यभागातून वर निघून चाललेलो आहे. पण किती जणांना माहितीच नाही मी मध्यभागामध्ये चाललेलो आहे का मध्यभागातून वर चाललेलो आहे. हे कळणं गरजेचं आहे. परमेश्वर कर्ज फेडेल पण अर्धवट कर्ज फेडणार नाही. अर्धवट कर्ज फेडणार नाही. तो बरोबर तुमचे प्लॅन्स करणार आहे. त्याला वेळ लागेल. मी कर्ज पाहिलेले आहेत, मी भय पाहिलेले आहे. माझे आई वडील साक्षीने उभा आहेत. आम्ही भयामध्ये जगलेलो आहोत की आज रात्री कोणतरी येणार आहे, आम्हाला आता दार खिडक्या लावलं पाहिजे. आणि मी खोटं बोलायला असायचो पुढे, नाही आहे मम्मी नाहीये, पप्पा नाहीये, बाहेर गेले. लोक बसून राहायचे, कधी येणार आहे, कधी येणार आहे. हे आम्ही त्या कर्ज बाजारामधून गेलेलो आहोत. पण परमेश्वर आमचे कर्ज, आज कर्ज घेतल्यानं उद्या फेडला असं करणार नाही. तुम्हाला शिक्षण देणं गरजेचं आहे. कर्ज न घेणं देखील हे एक शिक्षण आहे. कर्जाचा वापर कसं करणं हे देखील एक शिक्षण आहे. त्यासाठीच आम्ही रविवारी सोमवारी शिकलेलो आहे की आम्हाला बुद्धीची गरज आहे. आम्ही बँकांना कर्ज देणारे असलो पाहिजे. आमेन, आमेन. बँकेकडून कर्ज घेणारे नाही तर आमचे फिक्स डिपॉझिट बँकेने आम्हाला व्याज दिलं पाहिजे. आमेन, हालेलुया. आम्ही कर्ज बाजारी जरी असेल, परमेश्वर आम्हाला तळागाळाला घेऊन जाईल, तळागाळाला घेऊन जाईल. हालेलुया जीसस. शेखेरी दानामा शेखेरी. आम्हाला तळागाळाला घेऊन जाणार ते. परमेश्वर आम्हाला तोडेल, परमेश्वर आम्हाला तोडेल, पण परमेश्वर आम्हाला बनवेल देखील. तोच एक जबाबदार आमचा परमेश्वर आहे. तोच. कित्येक व्यक्ती बोलतील की आम्ही आहोत, आम्ही आहोत, तुला काय पाहिजे सांग. ते ऐन टायमाला तुम्हाला धोका देतील. पण परमेश्वर आमचा जबाबदार परमेश्वर आहे. आमेन. तो वचनाला बाळगणारा परमेश्वर आहे. तो मध्यभागातून वर आले आणि त्यांचे पाय कोरड्या जमिनीला लागताच यार्दनेचे पाणी मूळ ठिकाणी. परत त्यांचं त्या नदीचं ठिकाण बदललेलं नाहीये. नदी पाहिलेली आहे, मुळा मोठा आपल्या शहरामध्येच आहे. ते नदीचं कुठलं स्थान किंवा तिचं वाट बदलती का? ती मार्ग बदलती का? ती त्याच मार्गावरून राहते ना. दरवर्षी पाऊस झाले की त्याच मार्गावरून जाते ना. आमेन. परमेश्वराने नदीचा मार्ग बदललेला नाही आहे, पण ती नदी आमच्यासाठी सुकवली गेलेली आहे. आणि ती नदी आमच्या सुटकेमध्ये, आमची सुटका झाल्यानंतर पुन्हा त्या मार्गावरून राहणार आहे. ते देखील तुमच्यामध्ये साक्ष बनणार आहे. तुमच्या लोकांना, तुमच्या परिस्थितीला, तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या कामावरच्या लोकांना कळून येईल की हे लोक पार निघून आलेले आहेत आणि ती नदी तशीच वाहत आहे. ती नदी अजून पण तशीच वाहत आहे. आमेन, हालेलुया. ते माझ्यासाठी चिन्ह असणार आहे. बघा त्या ठिकाणी परमेश्वराने मला स्थिर केलं होतं. बघा त्या ठिकाणी मला परमेश्वराने सांभाळलं होतं. बघा त्या ठिकाणी मला परमेश्वराने इतकं तोडलं, इतकं तोडलं. माझ्या समोर लोकांना पार निघून गेला, पण मी तिकडे थांबलो होतो. माझ्यामुळे लोक पार निघून गेले, पण परमेश्वराने माझे पाय तिकडे स्थिर केले. बघा, बघा, तीच ती नदी आहे. आमेन, हालेलुया. मी पार निघून जाणारा असणार आहे. हालेलुया. आणि 19वे वचन, 20वे वचन. हालेलुया जीसस. आपण संपूयात. यार्देनेतून उचलून आणलेले 12 धोंडे यहोशुआने गिलगाल येथे उभे केले. आमेन. बोला गिलगाल, गिलगाल. गिलगालचा अर्थ माहितीये का तुम्हाला काय असणार आहे? गिलगालचा अर्थ याचा एक चाक किंवा एक वर्तुळ.
व्हील, चाक माहित आहे ना गाड्यांवरती असं चाक. गिलगाल, बोला गिलगाल. गिलगाल. परमेश्वर तुमच्याशी काहीतरी बोलणार आहे. किती जण इकडे गाड्या चालवतात? गाडी चालवतात. तुमच्या गाड्यांना एक चाक आहेत, राईट? त्या चाकांमुळेच तर गाडी आम्हाला कुठेतरी घेऊन जात आहे, राईट? पण एक जे स्पेशल असं चाक असतं ते कार मध्ये असतं, ते कारच्या आतमध्ये असतं, ते कारच्या बाहेर नसतं. ते कुठलं असतं कोणी सांगू शकेल? आमेन. स्टेअरिंग व्हील. यू विल बी द स्टेअरिंग व्हील. तुम्ही तुमच्या गाड्यांना चाक असतील पण तुमची गाडी भरकटलेली होती. तुम्ही इकडे तिकडे वाहणारे, इकडे तिकडे जाणारे होता, पण तुमच्यामुळे, आमेन, तुमच्यामुळे जे तुम्ही स्टेअरिंग व्हील बनणार आहात, आणि तुमचं स्टेअरिंग व्हील माहिती आहे तुम्हाला कुठे आहे? दिस इज युअर स्टेअरिंग व्हील. हालेलुया. समथिंग इज गेटिंग कम्फर्ट हिअर. परमेश्वराने आताच काही वेळापूर्वी आम्हाला सांगितलं की आपली जीभ सांभाळ. हालेलुया. तुमच्या शरीराचं, तुमच्या जीवनाचं जे स्टेअरिंग आहे ते तुमची जीभ आहे. जर तुमच्या लोकांना तुम्हाला योग्य दिशेने, योग्य मार्गावरती घेऊन जायचं आहे, तुम्ही स्टेअरिंग व्हील आहात. तुम्ही स्टेअरिंग व्हील आहात. तुम्ही गिलगाल आहात. तुम्ही ते चाक आहात की तुमच्यामुळे तुमच्या जीवनांना, तुमच्या कुटुंबांना एक वेग, एक गती प्राप्त होणार आहे. आमेन. हालेलुया. बोला, माझ्यामुळे माझ्या जीवनाला, माझ्या कुटुंबाला, माझ्या पिढीला, माझ्या भविष्याला गती प्राप्त होणार आहे. माझ्यामुळे, माझ्या परमेश्वरामुळे. आमेन. हालेलुया. माझ्यामुळे माझ्या जीवनाला गती प्राप्त होणार आहे. म्हणून आपल्या शब्दांवरती कंट्रोल करा. तुमच्या जीवनांना वळण लावणारी ती भयंकर अशी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमची जीभ आहे. जीवन आणि मृत्यू कुठे आहे? आमेन. आमेन. आपण उठून उभे राहूया. हालेलुया जीसस. हालेलुया लॉर्ड. हालेलुया जीसस. तो इस्रायल लोकांना म्हणाला, जेव्हा पुढे तुमची मुले बाळे आपल्या आपल्या वडिलांना विचारतील या दोंड्यांचे महत्व काय, तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की इस्रायल या यार्देनेच्या कोरड्या पात्रातून चालत पार गेले. आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर याने तो आटवून कोरडा केला होता. त्याचप्रमाणे तुम्ही यार्देन पार करीपर्यंत तुमचा देव परमेश्वर याने तिचे पाणी आटवून ती कोरडी केली. यावरून परमेश्वराचा हात समर्थ आहे हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळेल. तुमचा देव परमेश्वर याचा त्यांना निरंतर धाक वाटेल. हालेलुया जीसस. आपण डोळे बंद करूया. हालेलुया. परमेश्वर सांगत आहे, जे वळण मी तुझ्या जीवनाला लावणार आहे त्याच्यामध्ये तुला स्थिर उभं राहणं खूप गरजेचं आहे. Steering wheel is the most important and the strongest part in the vehicle. Hallelujah. स्टेअरिंग व्हील जे आहे ते कार मध्ये, एखाद्या गाडीमध्ये सर्वात मजबूत असं पार्ट असतं. परमेश्वर तुम्हाला तीच मजबूती देत आहे. तुमच्यामुळे तुमचा प्रवास वळण घेणार आहे. तुमच्यामुळे तुमचं कुटुंब वळण घेणार आहे. तुमच्यामुळे तुमची मुले बाळे वळण घेणार आहे. आज खूप महत्वाचं परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. काहीतरी तुमच्यामध्ये मोकळं करण्यात येत आहे. तुम्ही आता कन्फ्यूज नसणार आहात. सुपरनॅचरल जीपीएस इज गेटिंग ट्रान्सफर्ड. एक मार्ग दाखवणारी एक गोष्ट, मार्ग दाखवणारे व्यक्ती,
मार्ग दाखवणारे बुद्धी, मार्ग दाखवणारे वचन तुमच्या जीवनांमध्ये तुम्ही अनुभवणार आहात. आपण आपले हात उंच करूयात. हालेलुया जीसस. परमेश्वराची बुद्धी आमच्यामध्ये येऊ. हालेलुया जीसस. आम्ही मार्ग दाखवणारे असणार आहोत. आम्ही चांगले वळण घेणार असणार आहोत. हालेलुया जीसस. थँक यू लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू जीसस. आपण मेजामध्ये आपण सहभागी होण्यापूर्वी आपण आपल्या स्वतःचं परीक्षण करूया. परमेश्वराकडे क्षमा मागूयात. येशू ख्रिस्ताला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलंच आहे. आता आम्हाला स्थिर होणं गरजेचं आहे. आम्हाला पापांची क्षमा होणं गरजेचं आहे. हालेलुया जीसस. हालेलुया जीसस. Hallelujah, Jesus. Hallelujah, Lord. Sharandana mandere kere. Arindana mose kere arandana shekere. Hallelujah, Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah, Jesus. मी आंटी परदेशींना विनंती करतो की त्यांनी मेजासाठी प्रार्थना करावी. आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करावी. हे जे वचन आम्हासाठी आलेलं आहे ते वचन प्रत्येकामध्ये बिंबवलं जावं, ते घेतलं जावं आणि ते पूर्ण न जाता त्याच्यामध्ये जगलं जावं. आपल्या कपाळपट्टीवर, आपल्या हातांवरती, आपल्या मुलांबाळांवरती कसं बिंबवायचं आहे हे शिकवण्यासाठी, या शिक्षणासाठी बुद्धी मागावी. आज मी आंटी परदेशींना विनंती करतो की प्रत्येकासाठी या वचनातून प्रार्थना करा. Rekhanda namo sekeria namo sheke. Yes. Hallelujah, Jesus. Rekhanda namo sheke. Rekhanda namo sekeria namo sheke. आमेन आमेन आमेन. आपण खाली बसूया. आपण एक एक करून पुढे येणार आहोत आणि आपण आपला भाकर आणि प्याला आपण आपल्या जागांवरती घेऊन जाऊया आणि एकत्र मिळून आपण ते प्राशन करणार आहोत. त्यामुळे आपण एकमेकांची वाट बघूया आणि आपण स्वतःचं परीक्षण करूया. हालेलुया जीसस.